प्रहार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कळस तालुका पारनेर गावचे सुपुत्र बापूराव काने यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग संघटनेचे मोठे पदही बापूराव काने यांना बहाल केले। आजपर्यंत प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी काम करणारे बापूराव काने आता भाजपसाठी काम करणार असून त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये काय योजना राबवतात व दिव्यांगांसाठी काय कार्य करतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद, मुंबई। आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाकरता त्यांनी अहोरात्र मेहनत केली असे प्रहारचे नेते जे दिव्यांगाचं संपूर्ण काम या महाराष्ट्रात उभं करायचे आणि प्रहार संघटना मजबूत करायचे। पण आज माननीय बापूराव काने हे प्रदेशाध्यक्ष आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे। त्याच्यासोबत मोहन मुंडे, सुनील मुलगीर, बाबासाहेब जगताप, शशिकांत सूर्यवंशी, दिलीपजी दिघे, मंगेशजी साळवे, राजारामजी मेथे, बाळासाहेब पाटोडे, मिलिंदजी कदम, राज सोनंद, बालाजी चौगुले, निलेशजी मोरे, समीरजी शेख, मुस्तकीरजी खान, अशोकजी कटरे, सत्यवान भोजने, कविताताई दुबे, मान्य ओसवालजी। खरं तर हे सर्व जिल्हाध्यक्ष आहेत आपल्या संपूर्ण या दिव्यांग आघाडीचे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे। आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जी आहे या मधले 75 जे प्रदेशाचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी सर्व आलेले आहेत। आणि त्यांनी मला बोलताना एवढंच म्हटलं, मी बापूराव कानेंचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो। आपणही जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। प्रचंड मोठी ताकद दिव्यांग या संघटनेची आहे। आणि ज्या पद्धतीने माननीय मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, देश कल्याण आणि विकसित भारताचा संकल्प केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता बापूराव काने यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला। मोदीजीच्या गॅरंटीवर पक्षप्रवेश केला, देवेंद्रजींच्या गॅरंटीवर पक्षप्रवेश केला। आणि बोलताना एकच सांगितलं की 2024 ते 2029 चा भारत हा जो मोदीजींनी संकल्प केलाय, त्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलाय, त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमची संपूर्ण आघाडी, सर्व महाराष्ट्राची प्रहार संघटनेची आघाडी या भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताय। मी बापूरावजी तुम्हाला आश्वस्त करतो की माननीय देवेंद्रजी, मी, आमचं विधिमंडळ, आमचं सरकार जे जे काही आपल्या दिव्यांग आघाडीच्या अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, शेवटी देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच आपल्या दिव्यांग आणि दिव्यांगांना न्याय देण्याकरता मोठ्या प्रमाणावर योजना सरकारने केल्या। आणि मोदीजींनी तर दिव्यांगाला आमच्या प्रत्येक बैठकीमध्ये दिव्यांगांना कसा न्याय दिला पाहिजे, त्यांना कसं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे याकरता एक मोठं मिशन तयार केलं मोदीजींनी। मी आपल्याला आश्वस्त करतो बापूरावजी, आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी आले आहेत। आणि त्याचबरोबर दिव्यांगांची शासकीय, निमशासकीय आणि अधिकारी कर्मचारी संघटना जिचे आज राज्यामध्ये 5000 सदस्य आहेत आणि ती आज शासन मान्यतेला ड्यू आहे, एवढी मोठी संघटना आज भाजप समोर त्याही पदाधिकाऱ्यांचं झाले। आमचे त्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्या संघटनेचे ते गुजरातला लग्नाला गेल्यामुळे त्यांना येऊ शकले नाही, पण त्यांचे पदाधिकारी आले ना प्रवेशाला, पदाधिकारी आले, त्यांचाही प्रवेश झालाय। आणि या सगळ्यांच्या ताकदीने आम्ही भाजपसाठी फार काम करणार आहोत। धन्यवाद। बापूरावजीला मी एवढंच आश्वस्त करतो की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आपल्या नेतृत्वामध्ये
जे आपल्या मनात आहे तो न्याय आपल्या सर्व दिव्यांग बंधूंना मिळवून दिल्याशिवाय आपण राहणार नाही। आपण राज्याचे प्रमुख नेते म्हणून काम करा। निश्चितपणे मला माहिती आहे की आपली ताकद, आपली क्षमता, आपल्या क्षमतेचा, आपल्या ताकदीचा प्रचंड उपयोग पक्षाला होईल आणि पक्ष सुद्धा आपल्या पाठीशी खूप खंबीरपणे उभा राहील। तर तुमच्या मनात ज्या कल्पना आहे, संकल्पना दिव्यांगाला न्याय देण्याच्या, अजून चांगलं डॉक्युमेंट आपण तयार करा की दिव्यांगाला अजून काय काय देऊ शकतो, जे आहे त्याच्यापेक्षा अजून काय देऊ शकतो, याकरता आपण चांगलं डॉक्युमेंट तयार करा। पार्टी आपल्या पाठीशी उभं राहील, देवेंद्रजी पाठीशी राहतील, याची आपण बिलकुल काळजी करू नका। मी आपल्याला शब्द दिला आहे की भारतीय जनता पार्टी दिव्यांगाकरता कधीही 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 टाचणीवरही मागे पडणार नाही। आणि मी आपल्याला राज्याचं दिव्यांग आघाडीचे जे आपले चव्हाणजी आहेत राज्याचे प्रमुख, त्यांचे सहप्रमुख राज्याचे म्हणून आपली नियुक्ती करतो आहे। त्यामुळे आपल्याला आधी नियुक्ती पत्र देतो आहे। निश्चितपणे आपण संपूर्ण महाराष्ट्रात जे काही पदाधिकारी आहेत, इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपण आपण सुचवा त्या पद्धतीने